सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलंय। या निमित्तानं राम मंदिरात तब्बल 8000 खुर्च्या लावण्यात येत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांसाठी इतके दिवस खुलं असणारं राम मंदिर आणि तिथला परिसर आता मात्र पोलिसांनी बंद केलेला आहे। उत्तर प्रदेश पोलिसांसह या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। त्या दरम्यानची आपण दृश्य देखील आपण बघू शकतोय। हा संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे। दरम्यान या परिसरातील आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। राम जन्मभूमी सोहळ्याला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि मी सध्या राम मंदिराच्या परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी कुठल्याही रामभक्ताला मंदिरात आत प्रवेश दिला जात नाहीये। हा अखंड परिसर जो आहे तो आता पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण की अवघे 2 दिवस राहिलेले आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तसंच निवडक लोकांनाच या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं गेलं असल्यामुळे त्याच्या तयारीचा सगळा जो आढावा आहे तो पोलिसांकडनं आतमध्ये जाऊन घेतला जातो आहे। या ठिकाणी अनेक मोठे भाविक जे आहेत ते देशातील कानाकोपऱ्यातून आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे, मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे त्यांना आत प्रवेश दिला जाऊ शकला नसल्याने या ठिकाणी मोठी रीग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लिमिटेड लोकांनाच काही वेळात परवानगी दिली जाईल असं देखील पोलिसांकडनं सांगण्यात येतंय। मात्र राम भक्त जे आहेत ते आतुरलेले आहेत, आतमध्ये त्यांना मंदिर परिसर बघायचा आहे। नेमकी पोलीस या ठिकाणी काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। तर श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील एक एक्सक्लुझिव्ह फोटो आता समोर आलेला आहे। या नव्या फोटोमध्ये रामलल्ला यांच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात आलेला दिसतोय। या फोटोमध्ये रामलल्लांच्या डोळ्यावर पट्टी दिसते, पण त्यांच्या अंगावरती सोन्याचे दागिने परिधान करण्यात आलेले बघायला मिळत आहे। अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत आहे आणि त्यापूर्वी मंदिराच्या गर्भगृहातील हा फोटो आता समोर आलाय। दरम्यान रामलल्लाची मूर्ती नेमकी कशी आहे आपण ते देखील बघूयात। रामलल्ला मूर्तीचं पहिलं रूप गदा, स्वस्तिक, चक्र, शंख, ओम असं आहे। तर भगवान विष्णूचे 10 अवतारांच्या प्रतिमा देखील या मूर्तीसह आहेत। मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, तर दुसऱ्या बाजूला भगवान परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की यांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात। अतिशय देखणी अशी आकर्षक अशी ही मूर्ती आपण बघू शकतोय। रामलल्ला मूर्तीची वैशिष्ट्य आपण बघतोय, पायापासून डोक्यापर्यंत 51 इंच ही मूर्ती आहे। वजन 200 किलो या मूर्तीचं आहे। शाळीग्राम दगडापासून ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे। निळा आणि काळा पाषाण या मूर्तीमध्ये आहे, त्यापासूनच ही मूर्ती बनलेली आहे। मस्तकावरती सूर्याची प्रतिमा आहे। डाव्या हातात धनुष्य बाण आहे। उत्तर प्रदेश पोलिसांच्या बँड पथकाकडून राम धून बनवण्यात आलेली आहे। अयोध्येच्या वीणा चौकात मागच्या काही दिवसांपासून सकाळी हे पथक या श्रवणीय गाणी वाजवत आहे। तर आता 22 तारखेला मंदिर परिसरात पोलिसांच्या बँड पथकाचा कार्यक्रम देखील होणार आहे। या सोहळ्यासाठी आता बँड पथक सज्ज असल्याचं आपण बघतोय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे। मी सध्या वीणा चौकामध्ये आहे आणि याच वीणा चौकामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीनं खरं तर राम गीतांचा जे काय आहे ते धून वाजवल्या जात आहेत। ही आपण बघू शकतो की उत्तर प्रदेश पोलिसांची ही म्युझिकल टीम आहे आणि त्या टीमच्या वतीनं वेगवेगळ्या धून ज्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत। अवध में राम आहे हे रामासंदर्भातील इतर गाण्यांच्या ज्या काही धून आहेत त्या या टीमकडून बसवण्यात आल्या। खरं तर मागच्या काही दिवसांपासून या टीमची प्रॅक्टिस सुरू होती या सगळ्या धूम बसवण्यावरती आणि त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून दररोज सकाळच्या वेळेमध्ये खरं तर हा वीणा चौकाचा परिसर आहे आणि या वीणा चौकामध्ये येऊन या धून वाजवण्याचं काम जे आहे ते उत्तर प्रदेश पोलिसांकडून ही टीम करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आपण बघितलं तर खरं तर 22 तारखेला राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे आणि त्या दिवशी हे टीम जे आहे ते राम मंदिर परिसरामध्ये अशाच पद्धतीच्या धून जे आहे
शिट्ट्या वाजवणार आहेत, कुठेतरी आपलाही सहभाग असावा अशा पद्धतीच्या भावना या पोलीस पथकाची आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांची तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या.